The banana is one of most recognized and consumed fruit in globally, cherished for its sweet taste, convenient packaging, and numerous health benefits. Let's start with me in other information about banana. मी ऋषाली तुमचं स्वागत करते ऋषाली एक्सप्लेनमध्ये आणि बनानाच्या आपण अजून काही इन्फॉर्मेशन घेऊया. लेट्स स्टार्ट. बनाना अनराईप आणि राईप ह्या दोन्ही प्रकारामध्ये खाल्ले जातात. कच्चा आणि पिकलेले बनाना हे दोन्ही खाल्ले जातात. कच्च्या केळीचा यूज आपण चिप्स, सलाड्स वगैरे याच्यामध्ये केला जातो. त्याच्या व्हेजिटेबल त्याचे भाजीमध्येही त्याचा उपयोग केला जातो. कच्च्या केळीमध्ये कार्बोहायड्रेट स्टार्च फॉर्ममध्ये असतात, फायबर असतात, डायटरी फायबर असतात. देन त्याच्यामध्ये विटॅमिन B6 पायरोडॉक्सिन असतं मेटाबॉलिझमसाठी आणि नर्व फंक्शनमध्ये हेल्पफुल असतं. देन त्याच्यानंतर विटॅमिन C एस्कॉर्बिक ॲसिड अँटीऑक्सिडंटचं काम करतं आणि इम्युन सिस्टमला बूस्ट करतं. देन मिनरल्स पोटॅशियम असतं, ब्लड प्रेशर रेग्युलेट करतं. देन त्याच्यानंतर जे हार्टच्या हेल्थसाठी पण पोटॅशियम हेल्पफुल असतं. देन मॅग्नेशियम एनर्जी प्रोडक्शनमध्ये आणि मसल रिलॅक्सेशनमध्ये हेल्प करतं. देन त्याच्यानंतर स्मॉल अमाऊंटमध्ये कॉपर, फॉस्फरस, मॅग्नीज प्रेझेंट असतात. अदर कंपोनंट्स प्रेझेंट असतात ते फॅट्स अँड प्रोटीन व्हेरी लो क्वांटिटीमध्ये. त्याच्यानंतर फोटोकेमिकल अँटीऑक्सिडंट प्रेझेंट असतात. ते पण खूप कमी प्रमाणात प्रेझेंट असतात ॲज अ कम्पेअर टू राईप बनाना. पिकलेल्या बनानाच्या कंपॅरिझनमध्ये कमी असतात कच्च्या बनानामध्ये. तुम्ही बघू शकतात त्या बनानाच्या बंचमध्ये घडमध्ये की जवळजवळ 120 ते 150 बनानाज येतात. पूर्ण बंच आहे त्याचा फ्लावरचा आणि फ्लावरनंतर ते बनानामध्ये फ्रूट्स त्याचं तयार झालं आहे. ओके, नाव नेक्स्ट राईप बनाना. राईप बनानामध्ये अल्सो कार्बोहायड्रेट असतात, पण ह्या राईप पिकलेल्या केळ्यामध्ये ते कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन, त्या स्टार्चचं कन्व्हर्जन हे सिम्पल शुगरमध्ये होतं. ती शुगर कोणती? फर्स्ट फ्रुक्टोज, ग्लुकोज अँड सुक्रोजमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. त्याच्यानंतर त्याच्यात जे डायटरी फायबर असतात त्याच्यामध्ये पेक्टिन असतं. देन विटॅमिन्स कोणते असतात की विटॅमिन B6 पायरोडॉक्सिन असतं. अल्सो त्याचं सेम वर्क की तो इम्युनो सिस्टीम किंवा मेटाबॉलिझममध्ये किंवा ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये हेल्पफुल असतो. आणि याच्यामध्ये त्याचं काय फंक्शनिंग काय असतं? हा न्यूरोट्रान्समीटर असतो आणि न्यूरोट्रान्समीटर म्हणजे कोणता का सेरोटोनिनसारखा तो वर्क करतो. देन नेक्स्ट विटॅमिन C ॲस्कॉर्बिक ॲसिड अँटीऑक्सिडंटचं वर्क करतो आणि तो सेल्सला प्रोटेक्ट करतो डॅमेजपासनं आणि तो इम्युनो सिस्टीमला सपोर्ट करतो. विटॅमिन C. त्याच्यानंतर स्मॉल अमाऊंटमध्ये विटॅमिन A, विटॅमिन B1 थायमिन, विटॅमिन B2 रायबोफ्लोविन, विटॅमिन B3 नायसिन, विटॅमिन B5 पेंटाथायोनिक ॲसिड, विटॅमिन B9 फोलेट इट्सेट्रा याच्यात प्रेझेंट असतात. देन त्याच्यानंतर मिनरल्समध्ये पोटॅशियम इलेक्ट्रोलाइट्स म्हणून ब्लड सर्क्युलेशनमध्ये ब्लड प्रेशरमध्ये हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर बॉडीमधलं फ्लूइड बॅलन्स करण्यासाठी पोटॅशियम हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर अजून नर्व फंक्शनमध्ये किंवा मसल कॉन्ट्रॅक्शनमध्येही तो हेल्प करतो. त्याच्यानंतर मॅग्नेशियम बोनच्या स्ट्रेंथसाठी, ब्लड प्रेशर, शुगर कंट्रोल करण्यासाठी वापरतात. देन मसल फंक्शनमध्ये पण मॅग्नेशियम हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर मॅग्नीज हा बोन हेल्थमध्ये, मेटाबॉलिझममध्ये आणि अँटीऑक्सिडंट डिफेंडमध्ये तो वर्क करतो. त्याच्यानंतर फॉस्फरस हा बोन हेल्थमध्ये आणि एनर्जी मेटाबॉलिझममध्ये वर्क करतो. देन आयर्न हा स्मॉल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर बनानामध्ये होलेटाईल कंपाऊंड प्रेझेंट असतात. हे होलेटाईल कंपाऊंड त्याच्या अरोमा म्हणजे त्याचा स्मेल आणि त्याचा फ्लेवर टेस्टला रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यामध्ये आपण इस्टर आणि अल्कोहोल हे 2 ग्रुप्स प्रेझेंट असतात, केमिकल ग्रुप प्रेझेंट असतात. जो आयसोअमाइल ॲसिटेट असतो हो त्याच्या स्मेलसाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्याने तो बनानाचा एक स्पेसिफिक स्मेल येतो, ज्याने आपण आयडेंटिफाय करू शकतो की बनाना हा पिकलेला आहे किंवा राईप झालेला आहे. ओके, नाव नेक्स्ट. तुम्ही बंच बघू शकतात बनानाचा, राईप बनाना नॅचरली पिकलेला केळी तुम्ही बघितलेत. देन त्याच्यानंतर आयसोहोलेरेट, ब्युटिल ब्युटेरेट, इथिल ॲसेटेट, ब्युटॅनेट
हेक्झेनॉइड हे त्याच्यामध्ये इस्टर प्रेझेंट असतात आणि अल्कोहोलमध्ये 3-मिथिल-1-ब्युटॅनॉल 2-पेंटॅनॉल त्याच्यात प्रेझेंट असतो राईप बनानामध्ये. आणि अदर कंपाऊंड पण राईप बनानामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यात वॉटर जास्त प्रमाणात प्रेझेंट असतं. प्रोटीन स्मॉल अमाऊंटमध्ये असतं. फॅट पण व्हेरी स्मॉल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतं. देन ऑर्गॅनिक ॲसिड राईप बनानामध्ये प्रेझेंट असतात. त्याच्यात मॅलिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड, टार्टारिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड अँड इंडोलॅसिटिक ॲसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. देन फिनॉलिक कंपाऊंडसुद्धा बनानामध्ये प्रेझेंट असतात. फ्लोरिक ॲसिड अँड सिनॅपिक ॲसिड त्याच्यात प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर ट्रायप्टोफॅन्स प्रेझेंट असतात. ट्रायप्टोफॅन म्हणजे काय, ॲमिनो ॲसिड असतं आणि तो बॉडीत कन्व्हर्ट करतो. सेरोटोनिनचं कन्व्हर्जन त्याच्या थ्रू होतं आणि हा मूड इलिव्हेटिंग केमिकल्स आहे. मूड एलिव्हेटिंग ब्रेन केमिकल्स आहे. म्हणजे बनाना खाल्ल्यानंतर इतके फायदे आपल्याला भेटतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने बनाना रोज सीझनमध्ये खाल्लाच पाहिजे आणि अशा अनेक सारे बनानाचे यूज आहेत. आपण व्हिडिओ ऐकून घेतला. थँक्यू. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू.